नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री दामनसकर. आपण स्पेशल मॅरेज ॲक्ट 1956 याबद्दल चर्चा करत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण अगोदरच्या भागात कशा पद्धतीने लग्न करता येईल, तर कशासाठी अर्ज करता येईल याबाबत आपण चर्चा केली आहोत. पण याच्यामध्ये आपण अर्ज नोंदणी केल्यावर बऱ्याच वेळेला समाजाकडनं किंवा त्यांच्या रिलेटिव्सकडनं आक्षेप घेतला जातो. तर कुठल्या कारणास्तव ते याच्याबद्दल आक्षेप करून घेऊ शकतात. तर याच्यामध्ये जर वराचं वय 21 पूर्ण नसेल आणि वधूचं वय 18 पूर्ण नसेल तर त्याबद्दल आयदर ऑफ द पार्टी किंवा त्यांचे रिलेटिव्ज आक्षेप घेऊ शकतात. आणि दुसऱ्याच्यामध्ये आयदर वन ऑफ द पार्टीज इज मॅरिड, म्हणजे एखादी व्यक्तीचं त्यावेळेला अगोदरचंच लग्न झालेलं असेल आणि त्यांचा जोडीदार हयात असेल तर या लग्नामध्ये त्यांचे रिलेटिव्स किंवा इतर व्यक्ती आक्षेप घेऊ शकतात. आणि याबाबत त्यांना नोंदणी कार्यालयात बोलावलं जाते आणि त्याबद्दल व्यवस्थित चौकशी करून जर सॅटिस्फॅक्टरी उत्तर त्यांना मिळालेलं नाही तर ते विवाह नोंदणी केलेली असं अर्ज तो रद्द करण्यात येतो. तर चला आपण अजून काही माहिती घेऊन पुढील भागात भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.